दरवाजा आतून बंद आहे. पूर्वी असे नव्हते. होय, पण दरवाजा उघडा असून तरी काय करणार होतो आपण? असून त्यांचा आणि आपला नीटचा परिचय देखील नाही झालेला. त्यांच्या खासगी बाबीत आपण कसे नाक खुपसायचे? पण काय झाले असेल? तेच तर कळत नाहीये ना. छे, भीती वाटते उगीच. अगं बाई, तुम्ही कशा येतो? तुम्हाच बघावयास मधल्या दरवाजाने घरात गेले तर तुम्ही तेथे नव्हता. नीलकंठराव म्हणाले तुम्ही अंगणात आहात, मग तशीच इकडे आले. अरे नमस्कार करते. सुखी राहा. काय झाले हो? नाही, आज ताक खूप झाले होते. परवा तुमच्यासाठी दूध आणून ठेवले होते. ऐनवेळी आलात तर लागेल तुम्हास म्हणून. तुम्हास यायला एक दिवस उशीरच झाला. ते विरजले होते, म्हटले देऊन यावे. हे घ्या. अगो बाई, पण बहिणी, तुम्ही की नाही मला अहो जाहो करीत जाऊ नका बरे. तुमच्यापेक्षा बरीच लहान आहे हो मी वयाने. होय गो होय, पण संकोच वाटतो हो सुरुवातीस. वत्सलाबाई देखील रमाच म्हणायच्या मला. बहिणी, अहो काल रात्री तुमच्या घरातून भांडी पडल्याचे आवाज येत होते. काय झाले? नाही, ते उंदरांनी धुमाकूळ घातला होता अगदी, त्यामुळे पडत होती भांडी. घरातील सारी जणे काठ्या घेऊन त्याच्याच मागे लागली होती. अगो बाई, होय का? मला तर बाई काळजीने नीजच नाही आली रात्रभर. आता कळले तशी जीव भांड्यात पडला माझा. अगो बाई, हो पण उंदीर झाले म्हणताय म्हणजे कठीणच झाले काम. फारच लक्ष ठेवावयास हवे आता, नाही? हो तर. ओ का, काय सांगत होता? बोला ना. अहो वहिनी, काय झाले? नमस्कार करतो. मी नीलकंठ गोविंदराव रानडे. जस्टिस महादेव गोविंद रानडे यांचा भाऊ. आपण वासुनाना केतकरच ना? आमचे शेजारी. म्हणजे असा माझा अंदाज. असो, आपली ओळख झाली म्हणायची. नमस्कार. काय हो कोंडीबा? जी, मला सांगा, आपल्या शेजारचे वासुनाना केतकर एकंदरीत कशी आहे ती व्यक्ती? नाही म्हणजे मी इतका बोललो त्यांच्याशी, पण एक शब्द बोलायला तयार नव्हते. अजबच वाटले मला त्यांचे वागणे. अहो तसेच आहेत ते घुमाजीराव. अहो कुणी नादी लागत नाही त्यांच्या, कुणाशी बी बोलत नाही. अहो बायका तर लांबच पलट्यात. काय? काल आमटीत मीठ जास्त झाले होते. आपण नेहमीप्रमाणे काही सांगितले नाहीतच. अहो अशाने जास्तच लाज वाटते. त्यापेक्षा ओरडलात, रागे भरलात तर बरे. अहो स्वतःची स्वतःच लाज वाटली तरच सुधारणा होते. आणि हे न सांगणे म्हणजे रागावण्याची परमावधीच नाही का? अगो बाई, असो, मुद्दा कळल्याची कारण. रागवण्याची ही पद्धत फारच जीवघेणी आहे हो. पाहिलेत,
तुमचा नवरा इतर नवऱ्यांपेक्षा अधिक रागावतो ना? बरे रमाबाई, ते राहू दे. मागे वत्सलाबाईंसोबत जाऊन तुम्ही अनेक स्त्रियांशी संपर्क साधला होता, परंतु बयोच्या लग्नाच्या धामधुमीत ते सारे मागेच पडले. आता तो संपर्क पुन्हा सुरू करा. त्यातूनच तुम्हाला बरे वाईट अनुभव येतील आणि कसे वागले म्हणजे जगात लोक बरे म्हणतील हे कळेल. वेगवेगळ्या लोकांच्या चालीरीती आकळून घेता येतील. प्रदेशानुसार भाषा, खाणेपिणे, चालचलणूक कशी बदलते हे ध्यानी येईल. आपल्याला असे वाटते की आपल्या घरात जसे घडते तसेच सारीकडे असते, परंतु तसे नसते. आपली जिज्ञासा आणि चौकस वृत्ती जागृत ठेवलीत तर स्त्रियांचे जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल हे ध्यानी येईल. पुस्तकांच्या अभ्यासा इतकाच हा माणसांचा, समाजाचा अभ्यासही महत्वाचा आहे. बरे, आता आम्ही येतो. आम्ही जे सांगितले त्याच्यावर विचार करा. हो. अगो बाई, बाबा, अरे अजून इथेच आहेस का तू? हल्ली बघावे ना तेव्हा एक तर तू आमच्यात तरी बसलेला असतोस, नाही तर स्वयंपाकघरात तरी बसलेला असतोस. ती घर कोंबडा झालायस हो तू बाबा, नाही का गो ताई? मग काय करणार, तुमची कामे करावयाची असतात ना मला. बरे, आज्ञा मोडली तर कोणी कान पिळते, कोणी धपाटे घालते, कोणी नुसतेच ओरडते. मी मोठा झालोय हे कोणाच्या लक्षातच नाही ना. अगो बाई, असे होय? थोडक्यात काय, मला कामे सांगू नका, माझ्या बायकोस सांगा, असेच म्हणणे आहे ना तुझे? हो ना? काय? काही धक्का बसल्यासारखे दाखवू नकोस हो. मनातून चांगला खुश झालायस, कळत नाही की काय आम्हाला? काय हो की नाही? काय हो सुभद्रा काकू, मला तसे काहीही वाटत नाही. तुमचे आपले ना उगीचच. उगीचच? अगो बाई, उगीचच? नाही म्हणजे आता सुद्धा स्वतःचाच विचार करतोय हा. मग काय? अरे आमचा विचार कोण करणार? माझ्या लग्नात तुमचा काय विचार करायचा? अगो बाई, बघितलेस ना ताई, अगो ही आजकालची मुले यांच्या फक्त जिभा तेवढ्या लांब झालेल्या आहेत. नाही तर काय. आत्ताच ही कथा आहे तर मग बायको आल्यावर तर आम्हालाच विचारशील काय तुम्ही कोण? तुम्ही छी, जातोच मी. फारच चेष्टा लावली आहे माझी तुम्ही. अरे बाबा 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 बस रे, बस रे. बस 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 रे बाबा. ताई, आता बाबाच्या लग्नाविषयी बोलायचे नाही हो. हा, त्याला नाही आवडत. मी काय म्हणते बाबा, नाही तुझ्या लग्नाचे बाजूला राहू दे. हा बाबा, नाही निदानारे मुलगी तरी कशी हवी ते तरी सांग आम्हास. हो सुभद्रा काकू, मला मुली लग्नच करावयाचं नाहीये. अरे स्वतःसाठी लग्न कर असे आम्ही म्हणतच नाही आहोत. काय हो सुभद्रा वहिनी? तर काय, आता तूच बघो बाबा. अरे ताई पडली होती ना जिन्यावरून, त्यामुळे तिच्याच्यानी काही आता कामे उरकत नाहीत. त्यात दुर्गी पण नाही इथे. म्हणजे थोडक्यात कामे कुणाच्या अंगावर पडली, एक तर माईच्या नाही तर माझ्या. हो की नाही? मग आता तूच सांग बरे, आमच्या मदतीस कुणीतरी हवे की नको? नको म्हणजे काय? हवीच. काय हो वहिनी, असे काय म्हणताय तुम्ही? आता रमाचे काय, रमा फिरते आपली माधवाच्या मागे. आज काय नाशिक तर उद्या काय धुळे. तेव्हा तिच्याकडूनही काही आशा नाही. मग आता उरले कोण? तेव्हा तुला लग्न करण्याशिवाय गत्यंतर नाही रे बाबा. नाही, कसे आहे, मुलगी कशी हवी आहे तेवढे बरी कामाला सांगून ठेव. हा, नाही म्हणजे मुलास असे विचारण्याची पद्धत नाही. वडीलधाऱ्यांनी सांगितले म्हणजे मुकाट्याने बोल्यावर उभे राहायचे आणि अंतरपाठ दूर झाला की समोरच्या मुलीच्या गळ्यात वरमाळा घालायची. ही रीत. काय वहिनी? हो ना बाबा, तू आमचा लाडका आहेस की नाही,
म्हणून विचारतोय हो तुला. हो पण मुळी मला ते तुझे तुंटुणे ठेव रे बाजूला. नाही, जर सांगितले नाहीस तर चांगली मुलगी जाईल आबाच्या वाट्याला आणि तुझ्या गळ्यात येईल फताड्या शिंगांची म्हैस. म्हैस. मग असतात हो अशा मुली, असे डोळे वटारणाऱ्या, नाक मुरडणाऱ्या, पायापीत फटाफटा चालणाऱ्या आणि नाकावर ना असं राग असलेल्या. हवी आहे का तुला तशी मुलगी तर सांग. नाही 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 नाही. नको ना, तशी मुलगी नको ना तुला. बाबा सांग ना. ए बाबा, कशी हवी तुला मुलगी? सांग ना सांग ना. ए बाबा सांग ना. काहीतरी काय हो सुभद्रा अरे काकू. किती लाजतोय, सांग ना. नाही नाही. अहो, काय हो सुभद्रा काकू, असे काय सांगायचे? कसे सांगायचे? छे, छे, काहीतरी काय. अगो बाई, कसे सांगायचे होय? मी सांगते तुला. मला एक सांग, बायको म्हंटले की चित्र उभे राहते की नाही तुझ्या डोळ्यासमोर? हं? काय सांग ना. ए बाबा सांग ना. काय रे बाबा, हा थापा ठोकतोयस ना आम्हाला? लोणकड्या कोणी करतात? लोणकड्या बघितत ना वहिनी, मनात सगळे ठरवलेले हो. थांबा, तुमच्या वाऱ्याला तरी उभा राहतो का बघा. अगो बाई, एकही काम करणार नाही तुमचे. काहीतरी आपले. अरे बाबा, अरे बाबा, नाही नाही, तू नकोच हो आमची कामे करू, तुझी बायकोच करेल. बरे हा वहिनी. अगं मी काय बाबा आहे का? अगो बाई, काय करावे? गिरिजा काकूंनी एवढे ताक दिले आहे. कढी करावी तर चण्याच्या डाळीचे पीठही पुण्यात जाताना संपविले होते आणि डाळही. सारे सामानच भरावयाचे आहे अजून. आबा भाऊजींनाच सांगते. रमा, हा, अगं जाऊबाईंनी विचारले आहे, चण्याच्या डाळीचं पीठ आहे का थोडेसे? अगो बाई, अहो मी आता तोच विचार करीत होते. काय झाले, पुण्यात जाताना घरातील सारी डाळ आणि पीठ संपवूनच गेले ना मी असे करते, आबा भाऊजीस धाडून मागवून घेते आणि दळून झाले ना म्हणजे ताजे ताजेच देईन. हो चालेल हो. इंदिराताई, एक विचारू तुम्हास? चालेल? अगं विचार ना. तुम्हास आवड आहे का हो शिक्षणाची? काय शिक्षणाची? काय उपयोग आता शिक्षणाचा? हो पण आमच्या जाऊबाईंच्या सुनेला, अगो सिंधूला ग, भारी हौस हो शिक्षणाची, पण मला नाही आवडत ते. असे नाही इंदिराताई, शिक्षणाचा खूप उपयोग होतो. अहो आपल्याला आपले स्वयंपाकघर आणि चूल याखेरीज बाकी कशाची सुद्धा माहिती नसते, पण शिक्षणामुळे निदान आपल्याला हे भान येते की जगात किती मोठा खजिना आहे माहितीचा, ज्ञानाचा, आणि त्यातले आपल्याला काही सुद्धा ठाऊक नाही. मग आपोआप जाणून घ्यावेसे वाटते, आत्मविश्वास वाढतो, अंगी धैर्य येते. मोठीच मौज असते शिक्षण म्हणजे. मला त्यात मौज वगैरे काही वाटत नाही. खरी मौज कशा ते माहितीये? लग्न मुंजीत मिरवण्यात. अगो मला खूप वाटते, छान छान लुगडी घ्यावीत, दागिने करावेत, त्यातच खरी मौज असते बघ. त्या शिक्षणात काय ठेवले मेलं? अगो रमा, तुला एक सांगायचंच राहिले. काय? अगो आमच्या जाऊबाई त्या काय पडल्या नव्हत्या काही. मग? अगो साहेबांनी त्यांना मारले. काय? हो, साहेबांनी मारले? नाही तर काय, म्हणून तर डोळा सुजला होता त्यांचा. अगो पण मी तुला सांगितले, हे कोणाला सांगू नकोस हो. येते मी. अहो साहेब, साहेबांनी मारले गिरजा काकूंच? पण पण फिरंगी साहेब असा कुणाच्याही घरात शिरून एका पोक्त बाईवर हात उगारेल? छे छे, स्वतःच्या कानावर घालावयासच हवे हे. Alas, why is it that so many people complain about the foresight of God or of fortune when often they have so many better things than they could have arranged?
अहो 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 सारखे निजा. सावकाश.